ब्लॅक मॅजिकवर माझा तर विश्वास नाहीये. पण काही भयानक गोष्टी घडल्या माझ्यासोबत, ज्यामधून मला निघण्यासाठी 2 आठवडे लागले. तर झालं असं, नेहमीप्रमाणे मी आणि अमित जिमला जाण्यासाठी निघणार होतो. पण अचानक मला झोप आली. खरं तर अशी अचानक झोप येणं हे माझ्यासाठी थोडंसं विचित्र होतं. पण तरीही मी अमितला सांगून झोपून गेले आणि विदिन अ सेकंड स्वप्नामध्ये माझ्याच ओळखीची एक व्यक्ती मला त्रास देण्याचा प्रयत्न करत होती. मी तर खूप घाबरून उठले आणि अमितला स्वप्नामध्ये जे जे घडलं ते सांगितलं. माझं आणि अमितचं बोलणं झाल्यानंतर मी ते स्वप्न खूप लाईटली घेतलं. जिमची वेळ तर निघून गेली होती. म्हणूनच अमित नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये गेला. पण तोपर्यंतच मला परत झोप यायला सुरुवात झाली आणि ती झोप एवढी विचित्र होती, की मी स्वतःला सावरू शकले नाही आणि परत झोपी गेले. यावेळी मात्र स्वप्नामध्ये तीच ओळखीची व्यक्ती माझ्या शरीरावर ब्लेडने वार करत होती आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. मी परत घाबरून उठले. पण स्वप्नामध्ये ब्लेडने झालेले वार जेव्हा मी जागी झाले, तेव्हा माझ्या शरीरावर ते मला जाणवत होते. म्हणजे त्या ठिकाणी मला पेन व्हायला सुरुवात झाली होती. हे सगळं फक्त एवढ्यावर नाही थांबलं. कारण रात्री माझ्यासोबत खूप काही भयानक घडणार होतं, ज्याची मला जराही आयडिया नव्हती. कदाचित त्या रात्री माझा जीवही जाऊ शकला असता. असं काय घडलं हे मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो थँक यू.